नमस्कार, मी हंसराज मराठे. माझं यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधबादमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. मागचा जो व्हिडिओ होता तो देवबागचा बीचचा होता. आता मी देवबागला 2 दिवस राहिलो होतो, 27 आणि 28 एप्रिलला. आज 29 तारीख आहे. आज मी सकाळी देवबागहून मला नरसोबाच्या वाडीला जायचं आहे, पण जाताना रस्त्यामध्ये 2 स्पॉट करत जायचं आहे. थोडी वाट वाकडी करावी लागेल, पण ती करावी लागेल. तर 2 स्पॉट जे आहेत त्याच्यातलं एक आहे सातेरी देवीचं जलमंदिर. ते बिळवसचं सातेरी देवीचं जलमंदिर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्याजवळच एक 5 किलोमीटरवरती आंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिर आहे. तर हे 2 स्पॉट मला करायचे आहेत. आता हे इथे उजवीकडे वळून मला जलमंदिराकडे जायचं आहे. तो फाटा आलेला आहे. तेव्हा आता उजवीकडे वळल्यानंतर काही किलोमीटरवरती पहिल्यांदा ते जलमंदिर लागेल. तर देवबाग ते सातेरी देवी बिळवसचं हे अंतर 25 किलोमीटरचं आहे. साधारण 54 मिनटं किंवा 1 तास लागतात. आणि हा तुम्हाला मुद्दाम रस्ता दाखवतो आहे, रम्य आहे, दोन्हीकडे झाडी आहे. तर सातेरी देवीला गेल्यानंतर सातेरी देवीपासून आंगणेवाडी हे एक 5 किलोमीटर 10 मिनटाच्या अंतरावर आहे. आता हा थोडासा कच्चा रस्ता आहे, धुळीचा रस्ता आहे. आणि इथे कोकणामध्ये जी माणसं वावरतात इतकी गरमी असते की पूर्वी तर मी खूप वर्षापासून इथे येतो तर लोक खाली पट्ट्याची अंडरपॅन्ट, वर काही नाही, असेच मॅक्झिमम लोक असायचे. फुल आपल्यासारखे कपडे इकडचं घातलेले नसायचे. तर आता ही त्याच्यातलाच एक व्यक्ती मला इथे दिसली. अशा जागोजागी दिसतील तुम्हाला, कारण लोकलमध्ये हाच पुरुषांचा ड्रेस असतो. खाली अंडरपॅन्ट पट्ट्याची पूर्वी होती, आता त्याचे बरम्युडे झाले किंवा चड्ड्या झाल्या. ते सहज दाखवलं मी तुम्हाला. इथलं लोकल काय वातावरण असतं, कसे राहतात लोक, हे दाखवायकरता. आता हे पुढे चाललो आहे. थोड्याच वेळात सातेरी देवीचं जलमंदिर येईल. हे आता खाली वळण रस्ता उतरल्यानंतर सातेरी देवीचं ते जलमंदिर येतं. आत्ता इथे या क्षणाला आज आहे बुधवार, त्याच्यामुळे हा काही पर्यटकांचा दिवस नाही. शनिवार रविवारी भरभरून गर्दी असते सगळ्या स्पॉट्सना. आणि आज बुधवार असल्यामुळे इथे पाहताय तुम्ही की कोणी पर्यटक नाही आहे. आता माझीच तिथे एक पहिली 4 व्हीलर दिसणार आहे. तर खूप सुंदर आजूबाजूचा परिसर आहे. आता हे 700-800 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे सातेरी देवीचं. याचा इतिहास सांगत बसलो तर खूप मोठा इतिहास आहे या मंदिराच्या मागे. आता कोकणात सातेरी देवीचे मंदिरं अनेक आहेत, गावोगावी आहेत. मी आत्ताच घमापूरला जाऊन आलो. तिथे भगवती देवी मंदिराच्या जवळ सातेरी देवी मंदिर आहे. परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी देवी मंदिर हे जास्त प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरापैकी ते एकमेव जलमंदिर आहे. त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव असतो. ती मसुरे गावातील बारावाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचं जलमंदिर सुमारे 700 वर्षापूर्वी उभारलं गेलं. ते जैन घराण्यातील एका देवी भक्ताने बांधलं असा समज आहे. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळं आढळतात. मंदिरामधील वारुळ मंदिराचाच अविभाज्य भाग म्हणजेच देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळात आहे. कोकणात वारुळ आणि सातेरी देवीचं स्थान हे समीकरण दिसून येतं. आता हे आपण मंदिरात प्रवेश करते झालेलो आहोत. याच्या दोन्ही बाजूनी पाणी आहे आणि हे पाणी 12ही महिने असतं. मंदिर पूर्वाभिमुख आहे. तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे. मंदिरात मोठा मंडप आहे, सभामंडप आहे. गाभाऱ्यात मूर्ती नव्हती तेव्हा तेथे एक उंच वरुळाची पूजा केली जाई. देवीचं वास्तव्य वरुळातच शेष रूपात आहे असा समज होता. काही भक्त देवीचे दर्शन शेष रूपात झाल्याचेही सांगतात. मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
मंदिराच्या उजवीकडे विहीर वजा कुंड आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे. त्या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. त्या तळीत भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचे पाणी आणून सोडलेले आहे, अशी वदंत आहे. आता बहुतेक मंदिरांच्या संदर्भात बऱ्याच आख्यायिका असतात. तसंच याही मंदिराच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी अजून एक आख्यायिका म्हणजे मंदिरासभोवतालच्या तलावात गाई म्हशींना पाणी पाजले जात असे. एके दिवशी तलावातील वरवळातून रक्त येऊ लागले. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन, माझे वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्यानं या वरवळावर माझ्या देवीसाठी देवालय बांध, असे सांगितले. ग्रामस्थांनी देवीच्या त्या दृष्टांतातील आदेशानुसार त्या ठिकाणी देवालय बांधलं, अशी ही एक आख्यायिका आहे. आषाढ महिन्यामध्ये जत्रोत्सव असतो, परंतु गावातील धार्मिक पूजा अर्चा विधी यांना देवदिवाळीपासून सुरुवात होते. त्यामध्ये गावपळण, देवीची पारद, होलिकोत्सव, दसरा, दहीकाला, गोंधळ हे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरे केले जातात. आषाढ महिन्यात यात्रोत्सव हा मात्र सर्वात मोठा असतो. त्यासाठी प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात जमून जत्रेची तारीख ठरवतात. अशा प्रकारे याचा खूप मोठा इतिहास आहे. तसंच ही सातेरी देवी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या 12 वाड्यांची ग्रामदेवता ही आहे. फोटो चालेल? आता इथे अनेक प्रथा आहेत. आता हे आपण जलमंदिर बघतोय, हे बघून झाल्यानंतर मी इथून निघून इथून फक्त जवळच एक 5 किलोमीटरवरती आंगणेवाडी म्हणून गाव आहे. एक आंगणे कुटुंबीय आहेत, त्यांनी स्वतः बांधलेलं हे प्रायव्हेट मंदिर आहे. भराडी देवीचं मंदिर आहे ते. तर तिथे आपण आता याच्यानंतर जाणार आहोत. हे दर्शन इथलं आटपलं की आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. अतिशय रम्य परिसर आहे, शांत वातावरण आहे, आजूबाजूला काय वस्ती नाही आहे. तेव्हा आता इथलं दर्शन आटपलं की मी निघणार आंगणेवाडी करता. आता हे पाहिलं काय हे म्हणजे काय?
फुलं किती सुंदर आहे. चला तर आता निघूया अंगणेवाडी करता. हे अंगणेवाडीच्या जवळ पोचलो आहोत. समोरच अंगणेवाडी गाव आहे आणि अंगणेवाडीची भराडी देवी म्हणून म्हणजे स्वयंभू पाषाण आहे. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवाची ही एक कथा आहे. अंगणे नामक एका ग्रामस्थाची गाय रानातील एका विशिष्ट ठिकाणी पानं सोडत असे. त्या ठिकाणी एक पाषाण होता. रात्री देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. भरड गावातील एका राईत हा पाषाण प्रगटला म्हणून हिला भराडी देवी म्हणतात. या ठिकाणी वर्षातून एकदा मोठी जत्रा भरते. महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, गोव्यातूनही लाखोच्या संख्येने भाविक देवीची खणा नारळाने ओटी भरण्यासाठी इथे येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेली किमान 300 वर्ष जुनं हे मंदिर आहे. देवीच्या पाषाणाचे फोटो काढण्याची मनाई आहे. तसंच बऱ्याच आता मंदिरांमध्ये आतमध्ये फोटो काढू देत नाहीत. त्याच्यामुळे मी फक्त बाहेरनं याचं शूटिंग केलेलं आहे, ते आपण पाहू शकतो. आणि आता हे मंदिर माझं पाहून झालं की मी इथून निघून नरसोबाच्या वाडीला जाणार आहे. तर अंगणेवाडी ते नरसोबाची वाडी हे अंतर 196 किलोमीटर, साधारण 5 तास मला लागणार आहेत. तेव्हा आता हा व्हिडिओ इथे संपत आलेला आहे. अशा प्रकारे मी कोकणामध्ये हे 4-5 स्पॉट केले आहेत. तर त्याचे मी व्हिडिओ क्रमाक्रमाने टाकलेले आहेत. तर आता हे मंदिर जे आहे हे पूर्णतः संगमरवरी दगडांनी बांधलेलं आहे. अतिशय सुंदर कोरीव काम आहे. हे समोर मानस चित्र दिलेलं आहे आणि त्याचं काम अजूनही चालू आहे. बाहेर तिथे संगमरवरी दगडाचं कोरीव काम चालू आहे. इथे आजूबाजूला खानावळी आहेत, नाश्ता पाण्याची हॉटेलं आहेत. तेव्हा इथे मी समोर नाश्ता करून आणि मग पुढे नरसोबाच्या वाडीकडे कूच करणार आहे. आता हे तुम्ही बाहेरनं मी शूटिंग घेऊन तुम्हाला दाखवू शकतो, आतमध्ये परवानगी नाही आहे. पण अतिशय सुंदर मंदिर आहे. या भागात आलात तर जरूर पहा. मी मागे 2-3 वेळा येऊन गेलो, पण वेळेअभावी माझं हे झालं नव्हतं. तेव्हा मी यावेळेला देवबागला आल्यानंतर आवर्जून हे 2 पॉईंट पाहायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे सरळ कुडाळकडनं निघून न जाता मी आता इकडे आलेलो आहे. आणि आता इथून पुढे मला नरसोबाच्या वाडीला जायचं म्हणजे फोंडा घाटातनं जावं लागणार आहे. फोंडा घाटात काम चालू आहे. तर राधानगरी ही लागतं, मध्ये जंगल सगळं. तर तरी पण आता मला पर्याय नसल्यामुळे त्या खराब फोंडा घाटातनं जाणं भाग आहे. तर त्याच्यामुळे मी आता इथून निघून आणि मार्गक्रमण करत फोंडा घाटात जाईन संगमरवरी, तिथून नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेऊन इचलकरंजी आणि सातारा असे पुढचे माझे टप्प्यात प्रवासाचे. तर आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला, बरा वाटला, वाईट वाटला का, काही चुका आहेत ते मला कॉमेंट करून जरूर कळवा. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हे रस्त्यात स्वयंभू रामेश्वराचं मंदिर लागतं. ते मी दुरूनच बाहेरनं बघितलं, मी आत गेलो नाही वेळेअभावी. तेव्हा थँक्यू, बाय बाय फॉर व्ह्यूइंग दिस व्हिडिओ अप टिल एंड. सी यू.